नमस्कार. आपण आता चिकनची भाजी बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी मी चिकन धुवून घेतलेलं आहे. तर आपण याला फोडणीला घालूया. आता मी तेल टाकून कुकर गरम करायला ठेवलेलं. सगळ्यात आधी आपण हिंग टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची, चिकन शिजवायला आपण हिंग, कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. तर आपला आता कांदा लाल झाला, आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो आपला थोडासा लालसर होत आलेला आहे. तर याच्यामध्ये आपण 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकून. अद्रक लसूण मध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि 1-2 हिरवी मिरची वाटलेली आहे. त्यानंतर 1 चम्मच हळद टाकून. हळद चांगली मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण आता चिकन टाकून घ्यायचं. आणि मीठ चिकन शिजवायपुरती थोडंसं टाकून घ्यायचं आहे, अर्धा चम्मच. याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया. गरम पाणी टाकून चांगलं घालून घ्यायचं आहे. तर याची आपण आता 1 शिट्टी काढून घेऊ. तर आपण चिकन शिजवायला ठेवलं आहे. तर चिकनच्या कालवणासाठी आपण भाजायला कांदा घेतलेला आहे, ओलं खोबरं आणि थोडेसे धणे घेतले आणि वाटणसाठी कोथिंबीर. तर सगळ्यात आधी आपण कांदा भाजून घेऊया थोडासा. तर आपला आता कांदा थोडासा लालसर भाजत आलेला आहे. याला जास्त काळा पण नाही करायचा आपल्याला चिकनच्या भाजीला.
त्याला अजून आपण 2 मिनिटं भाजून ओलं खोबरं याच्यामध्ये भाजून घ्यायचं थोडं. आपला कांदा भाजून झालेला आहे, आपण याला काढून घेऊया आणि त्यामध्ये खोबरं थोडं भाजून घेऊया. आपण हे ओलं खोबरं घेतलेलं आहे. तर आता आपला खोबरं पण भाजून झालेलं आहे. याला काढून घेऊया. धने आणि 1-2 हिरवी मिरची आहे, ते अशी हलकेसर थोडीशी भाजून घ्यायची. थोडंसं तेल टाकायचं आहे. तर आपले धने आणि मिरची पण भाजून झालेली आहे. अशा प्रकारे आपला सगळा मसाला भाजून झाला. कांदा, खोबरं, धने, मिरची आणि वाटणसाठी कोथिंबीर घेतलेली आहे. तर याला आपण आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ. याला आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आपण आता मसाला वाटेपर्यंत मी थोडंसं चिकनला मॅग्नेट करून ठेवलेलं, तर त्याला मी लाल तिखट, मीठ, हळद, चिकन मसाला लावून मॅग्नेट करायला ठेवलेलं. तर हे पण आपण याला आता तव्यामध्ये फ्राय करून घेऊया. तर आपलं चिकन पण फ्राय होत आलेलं आहे आणि मसाला पण वाटून झाला आहे. तर आपण आता फोडणीला घालूया. त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया. तेल गरम असतं, आपण चिकनला पलटी मारूया. तर आता आपला टोप गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता कढीपत्ता टाकलाय, तेजपत्ता, हिंग, आणि
टोमॅटो टाकल्यावरती आपल्याला आता अद्रक लसूणची पेस्ट केलेली ती आपल्याला 2 चम्मच टाकून घ्यायची आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आपली आता अद्रक लसूणची पेस्ट पण चांगली परतून झालेली आहे. आपण याच्यामध्ये आता हळद टाकून घेऊया. आता 1 चम्मच हळद टाकून घेतलेली आहे. दोन चम्मच घरगुती मसाला, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच चिकन मसाला, तर आपला मसाला हा परतून झालेला. याच्यामध्ये आता आपण वाटण केलेला मसाला टाकून घ्यायचा. कांदा खोबऱ्याचं वाटण केलेला मसाला याच्यामध्ये परतून घ्यायचा. मसाला चांगला याला तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे. तर आपल्या मसाल्याला साईडने थोडं तेल सुटायला लागलेलं आहे. याला आपण अजून 2 मिनिटं चांगलं परतवायचं आहे. आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. आपण याच्यामध्ये आता शिजवलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे. आपण चिकन चांगल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं चिकन चांगल्यापैकी मसाल्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आपण याच्यामध्ये आता सूप काढलेलं पाणी टाकून घेऊ. तर आपलं आता पाणी टाकून झालेलं आहे. याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण शिजवायला पण मीठ टाकलेलं आहे, तर त्या अंदाजाने मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कोथिंबीर टाकून याला आपण आता 5 मिनिटं शिजायला ठेवूया. आपलं चिकन शिजवलेलं आहे, तर 5-10 मिनिटं याला चांगलं शिजून घेऊया. तर
तर आता आपलं हे चिकन फ्राय झालेलं आहे, तर आपण याची गॅस बंद करून टाकूया. तर बघूया आपल्या कालवणाला उकळी आली आहे का. 5 मिनिटं झाल्यानंतर आपल्या कालवणाला उकळी आलेली आहे. त्याला आपण अजून 5 मिनिटं शिजवायला. चिकन आपलं शिजलेलंच आहे. तर आपलं आता चिकनचं कालवण झालेलं आहे. चांगली तरी पण सुटलेली आहे. आता आपण आता गॅस बंद करून टाकूया आणि एका बाउलमध्ये आता चिकनचं कालवण आपलं खाण्यासाठी रेडी. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर आपलं आता चिकनचं कालवण खाण्यासाठी रेडी आहे. तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आमच्या आयरे फॅमिली ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.